या सभेला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी मकरंद आबा पाटील, आमदार इद्रिसभाई नायकवाडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार राजेंद्रआबा देशमुख, शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, किशोर जमादार, लतीफ तांबोळी, प्रताप पाटील, आकाश माने, तमन गौडा, रवी पाटील, अनिल पाटील, हर्षवर्धन देशमुख, रणधीर नाईक, निलेश येसुगळे, राधिकाताई हरगे, देवजी साळुंके, ईश्वर जनवाडे, उत्कर्ष खाडे, सुवर्णताई पाटील, शीतलताई सोनवणे, चंपाताई कागे, शरद जाधव, महादेव दबडे, पद्माकर पाटील, सर्व उपस्थित असणारे सांगली, मिरज, कुपवाड ह्या परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्व माझ्या लाडक्या बहिणी, सर्व इथले बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की सकाळी सभा होत असताना थोडं नागरिकांची गैरसोय होते, परंतु महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 15 तारखेला 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि सगळीकडे संध्याकाळी सभा देणं आम्हा कोणत्याच राजकीय पक्षाच्या सहकार्याला शक्य नाही। त्याच्यामुळे मला इथली सभा उरकून नंतर लातूरला जायचं आहे, लातूरची सभा उरकून परभणीला जायचं आहे, परभणीची उरकून अमरावतीला जायचं आहे आणि पुन्हा रात्री मुंबईला पोचायचं आहे। थोडी माझी पण धावपळ आहे, परंतु शेवटी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं होतं जनतेने त्यांना दिलं, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। लवकरच तुम्हाला सगळ्यांना निवडणूक आयोगाकडून ऐकायला मिळेल की जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या जिथं 50%च्या आतमध्ये आरक्षण आहे त्या निवडणुका देखील कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी अंदाज व्यक्त करतोय आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या पण माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या वडीलधाऱ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी त्या पद्धतीनं काम करावं। का घड्याळाचा गजर झाला आहे असा गजर मतदान होत असतो। मित्रांनो, मला एकच गोष्ट सांगायची आहे की त्या निवडणुकीच्या निमित्तानं पण 9 वर्षांनी ह्या निवडणुका होतात। काही ठिकाणी पुढं मागे झालं असेल, परंतु 2017ला मोठ्या प्रमाणावर निवडणुका झाल्या आणि आता 2026ला होत आहेत। 5 वर्षांनी नवीन लोक यायला पाहिजे होती, परंतु काही अडचणीमुळं, आरक्षणामुळं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती म्हणून त्या निवडणुका झाल्या नाही। काही माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या भावंडांना, माझ्या बांधवांना संधी हुकली आणि त्याच्यावर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर मागणी उमेदवारांची आली। शेवटी कुठली महानगरपालिका उद्याच्याला चालवत असताना काही अनुभवी लोक असावी लागतात, काही तरुण चेहरे असावे लागतात, काही ग्रॅज्युएट झालेले लोक असावे लागतात आणि काही सर्वसामान्य जनतेमध्ये मिळून मिसळून त्या जनतेचे प्रश्न समजून घेणारे पण उमेदवार असावे लागतात। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो। मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांनी कधी त्या ठिकाणी जातीभेद केला नाही, सर्वांच्या जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीनं वागलं तर बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। आपलं सांगली, मिरज, कुपवाड अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात। बहुजन समाज आहे, इतर मागासवर्गीय समाज आहे, आमचा मुस्लिम समाज आहे, आमचा ख्रिश्चन समाज आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय आणि भटका समाज आहे। असे वेगवेगळ्या समाजाचे लोक मूळ सांगली, मिरज, कुपवाडमध्ये राहणारे, कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये आलेले, अशा पद्धतीनं ह्या शहराचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। परंतु ह्या शहरामध्ये अनेक निवडणुका आल्या गेल्या, अनेक दिग्गजांनी ह्या शहराचं नेतृत्व केलं। त्याच्यामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, त्याच्यामध्ये इतर पण मान्यवर अनेक होऊन गेले,
मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही, परंतु यांनी त्यांच्या परीनं राज्याला नेतृत्व दिलं, भागाला एक दिशा देण्याचं काम केलं. पण आज आपल्या सांगली मिरज कुपवाडमध्ये आम्ही 33 उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वांचे चिन्ह हे घड्याळ आहे. पण प्रभाग क्रमांक 4 मध्ये शैलेश देशपांडे यांना आम्ही पुरस्कृत केलं आहे. तिथं 3 चिन्ह घड्याळाची आहेत आणि 1 चिन्ह शैलेश देशपांडेंचं टेबलचं आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रभागामध्ये चांगल्यातले चांगले उमेदवार देत असताना तेवढ्याच तोड अशा प्रकारच्या उमेदवारांना थांबावं लागलं, ही गोष्ट मी मान्य करतो. परंतु त्यांना पण पुढच्या काळामध्ये कुठं ना कुठं सामावून घेण्याचा प्रयत्न, मग संघटना असेल, उद्याच्याला आमच्या या सगळ्या निवडणुका संपल्यावर, जिल्हा परिषद तालुका पंचायत झाल्यावर जी काही महामंडळ आहेत, ज्या काही जिल्ह्याच्या कमिटी आहेत, राज्याच्या कमिटी आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही माय माऊलींना बांधवांना संधी देण्याचं काम करणार आहे. तिथं काही तरुणींना पण संधी देण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी कुठं नाराजी मनामध्ये ठेवू नका. आज सांगलीमध्ये इथं मला आठवत आहे, मी लहानपणी ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस अनेक लोक वेगवेगळ्या भागातले सांगलीच्या मिरज हॉस्पिटलला जायचे. आमच्या बारामतीचे डॉक्टर कोल्हटकर हे इथल्या रजनीकांत कोल्हटकर मला आठवत आहे, हे ह्या मिरज हॉस्पिटलला होते. जुन्या लोकांना कदाचित आठवत असेल. आणि त्यांचे आमच्या चुलत्यांचे फार जवळचे संबंध होते. हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल, ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं, हे अनेक वर्षापासून बंद आहे. वास्तविक ह्या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्या करण्याचं हे हॉस्पिटल करत होतं, आज माझ्या कोल्हापूर असेल, माझा सांगली असेल, रत्नागिरी असेल किंवा इकडचा माझा सोलापूरचा भाग असेल, ह्या वेगवेगळ्या भागातील लोक इथे यायचे. आता आपल्या भागातले बरेच लोक बेळगावला कोऱ्यांचं हॉस्पिटल आहे, प्रभाकर कोऱ्यांचं, तिथं मी पण गेलेलो आहे. मागे खासदार होते आणि तिकडे लोक जातात. शेवटी लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना बाबा, असं कसं चालेल? आणि ते आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, सरकारची आहे. सरकार म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, आपल्याच कोल्हापूरचे आहेत, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेल. माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता येईल. पद्मभूषण पाटील सांगलीचं हे या संस्थेच्या परिसरातील विविध कामं ही झाली पाहिजे पद्धती इदिरिस नायकवाडींचा होता, पद्माकर जगदाळ यांचा होता, इतर आमच्या सगळ्या आजी माजी पदाचा होता, माजी महापौरांचा होता, माजी नगरसेवकांचा होता. आणि त्याच्यातून मध्ये 2 महिन्यापूर्वी जवळपास 14,87,57,779 रुपये आपण त्याच्याकरता मंजूर केला. मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही जो शब्द महाराज तो शब्द आम्ही पार पाडतो. आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे जुनं हॉस्पिटल, त्याच्या नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील, काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील. करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वे करू आणि त्याचा उपयोग माझ्या मिरजेतल्याही लोकांना होईल, कुपवाडच्याही होईल आणि आजूबाजूच्या सांगली आणि इतर परिसरातल्या लोकांना देखील होईल. माझ्या मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या समाजाच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, मी का सांगतोय, आज मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय.
8-8.5 लाख कोटीचं बजेट आपल्या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही देत असतो. त्याच्यात आता अल्पसंख्याक विभाग आहे, औकाफ विभाग आहे. तो अल्पसंख्याक विभाग आत्ता काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तो माझ्याकडे आलेला आहे. आज मी त्या खात्याचा मंत्री आहे. त्यामध्ये माझा मुस्लिम समाज मोडतो, जैन समाज मोडतो, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन, शीख हे सगळा समाज अल्पसंख्याक विभागामध्ये मोडतो. जसं इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक जातीचे लोक त्याच्यामध्ये मोडतात, सर्वसाधारण मोडतात, एनटी मध्ये अनेक जण जाती त्याच्यामध्ये मोडतात, तसं हे अल्पसंख्याक आहे. नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघीन. त्याबद्दल काळजी करू नका. आणि ह्या समाजाच्या अल्पसंख्याक विभागामध्ये जे जे जाती येतात त्यांच्या प्रतिनिधींना उद्याच्या निवडणुका संपल्यानंतर मी मुंबईमध्ये मीटिंग घेणार आहे आणि त्यांना बोलवणार आहे. त्याच्यातल्या काही आमदारांना पण बोलवणार आहे. आणि बाबा कुठले निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे, कुठं अडचणी येतात, कुठं समस्या उद्भवतात, दैनंदिन जीवनामध्ये ह्या वेगवेगळ्या अल्पसंख्याक विभागामध्ये मोडणाऱ्या समाजातल्या घटकाला काय अजून दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं देण्याचं काम आपण करू. जसं आपण ओबीसींच्या करता महाज्योती काढलं, सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढलं, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं, माझ्या आदिवासी समाजाच्या करता आरटी काढलं, अशा वेगवेगळ्या घटकांच्या करता वेगवेगळ्या संस्था काढल्यात. मध्ये मला काही माझ्या अल्पसंख्याक समाजाचे लोक मागणी करायचे की आम्ही पण समाजातला घटक आहोत, आम्ही पण भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो, आम्हाला पण त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता पण मार्टी काढलं. त्याही बद्दल वेगवेगळ्या आपण कार्यालय थाटलेली आहेत, अजून काही कार्यालय वेगवेगळ्या भागात करायची, ती पण लवकरच करण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी जातीनं लक्ष देतील. मिरज शहरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांच्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं सुसज्ज असं हे भाजी मार्केट तयार करून देण्याच्या करता मी महानगरपालिकेला पुढाकार घ्यायला सांगेन. परंतु ते केव्हा होईल? मी आमच्या घड्याळाच्या बटन दाबून ह्या सगळ्या उमेदवारांना विजयी केलं तर आपल्याला ते करता येतं. मित्रांनो, मी तुमच्या परिसरामध्ये मी ज्यावेळेस छाती ठोकपणे सांगतो त्यावेळेस मी गेले 25 वर्ष, तुमच्यातली पण काही लोक पिंपरी चिंचवडला येऊन राहतात, 25 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि 92ला त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिल्यानंतर 2017 25 वर्ष कोण महापौर करायचा, कोण त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी, कोण सभागृह नेता, कोण उपमहापौर, ह्या सगळी पदं मी त्या ठिकाणी द्यायचो. मी पण सांगत नाही, परंतु मी तो मिनी भारत म्हणून तिथं बघितलं जातं. तिथं माझा ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, अनेक जाती धर्माचे लोक आहेत, पण तिथं सतत जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेने जातो असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं चालणं आणि आमची कृती ही देखील त्याच पद्धतीची असते. आज माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात, माझे लाडके भावंड बसलेत, बांधव बसलेत, थोडीशी त्यांची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला त्यांना सांगायचं आहे, समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी कायदा करून तिथं केलेलं आहे. 50% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून आज मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली प्रतिनिधित्व करत असताना चित्र पाहायला मिळतं आहे. एवढ्यापर्यंतच आम्ही थांबलो नाही. समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाताना माझ्या लक्षात आलं, जसे ह्यांच्याबरोबर मी मागच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये काम केले सगळ्यांच्या बरोबर, तसं वरचं सभागृह विधान परिषदेचं तिथं अनेक जण प्रतिनिधित्व करतात, पण नेमकं मुस्लिम समाजाला तिथं प्रतिनिधित्व नव्हतं. मला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस
मी आपल्या भागातले इद्रिस नायकवाडी यांना आमदार म्हणून तिथं त्या ठिकाणी संधी दिली. मी उपकार केले नाही, ती माझी जबाबदारी होती, ते माझं काम होतं. कारण उद्याच्याला त्याही घटकातले काही प्रश्न विधान परिषदेमध्ये पोटतिडकीनं मांडण्याच्या करता त्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ते आम्ही केलं. मुश्ताकभाई अंतुले यांना मौलाना आझाद महामंडळाचं त्या ठिकाणी आम्ही चेअरमन केलं. वेगवेगळ्या तिची वेगवेगळे ते कामं करण्याच्या संस्था असतात त्यामध्ये आम्ही सामावून घेतलं. मुश्रीफ साहेब, ज्या शाहू महाराजांनी गोरगरिबांना आणि त्या काळामध्ये त्यांनी आरक्षण किती महत्वाचं आहे ते सांगितलेलं होतं, त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आम्ही अनेक काळ आमच्या मुस्लिम समाजाचे हसन मुश्रीफ साहेबांना तिथं प्रतिनिधित्व दिलंय. अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील. सना मलिक आमच्याबरोबर आमदार म्हणून काम करतायत. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून समाजाला पुढे नेता येत नाही. समाजामध्ये निर्माण करून जाती जातीमध्ये अंतर पाडून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही, देश पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या आपल्याला फुले आंबेडकरांनी सांगितलंय त्याच रस्त्याने पुढे जावं लागेल. मिरज शहरातील सामान्य तरुण, विशेषतः खेळाडूंच्यासाठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सरावासाठी सर्व सोयी सुविधांच्या युक्त असं अत्याधुनिक क्रीडांगण शिवाजी स्टेडियम परिसरात उभारण्याच्या करता मदत लागणार आहे. आज काय झालंय मला कळत नाही. अजितराव, मी जो मुद्दा का तो मुद्दा एक तर पैशाचा येतो, निधीचा, ते अर्थ खातं माझ्याकडे. मी आता अल्पसंख्याकांच्या बद्दल बोललो, ते खातं आत्ता माझ्याकडे. आत्ता मी क्रीडा खात्याच्या करता बोलतो, तेही खातं आत्ता माझ्याकडे. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या. तुमचं पवित्र असं बहुमोल मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका. तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं. एकदा आजमबाईच्या लेखाला मी देत होतो, आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे माझा आजमबाई का इथला सॉरी मला वाटलं, एक मिनिट रे, अरे थांब, मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा. ठीक आहे, अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा बोलत होता. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही. मित्रांनो, एकंदरीतच हे काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टीच्या करता आपल्याला, मी काय हे बोलतोय का, ही महानगरपालिका आहे, हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथं ह्या सुविधा मिळायला गेल्या पाहिजेत. मिरज शहरामध्ये हे आपल्याला करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून शहरामध्ये एक 4 घटका, माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या मुलांना मुलींना किंवा वयस्कर लोकांना तिथं थांबता यावं, तिथं काही वेळ घालवता यावा, त्याकरता एक प्रशस्त सुंदर अशा प्रकारचं नागरिकांना उद्यान विकसित करण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये करू. कदाचित सांगली मिरज कुपवाडकरांना असं वाटेल की अजित पवार हे सगळं सांगतोय, परंतु त्यानं कुठं केलंय का? केलंय. मी माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये ह्या गोष्टी केल्या. गोरगरिबांचे झोपडपट्टीमध्ये व्हर्टिकल घरं, पंतप्रधान आवास योजनेची स्कीम, त्याला राज्य सरकारचा निधी आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा निधी, असं सगळ्याची जोड लावून तिथं आम्ही इमारती उभ्या केल्या. तशा पद्धतीनं करता येतं. आम्ही केलंय एका ठिकाणी,
ते आम्हाला सांगली मिरज कुपवाडमध्ये करायचं आहे. पण त्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 15 तारखेला आहे. मित्रांनो, मी अनेक वर्ष ऐकतोय, अनेक वर्ष, किती नाल्याचा प्रश्न, अशा किती निवडणुका आल्या आणि किती निवडणुका गेल्या, शेरी नाला हाय तिथंच आहे, काही त्याचं भलं झालं नाही. 4-4 वेळेला आमदारकी महानगरपालिका काही लोकांनी लढवल्या, दरवेळेस तोच विषय आणि तसाच आहे. इतकी वर्ष तिथं घाण, अस्वच्छ पाणी नदीत मिसळतंय, असं एकदा बदललं पाहिजे. मित्रांनो, मी शब्दाचा पक्का आहे. मी आपल्याला सांगेन, यावेळेस 33 उमेदवार आम्ही जे उभे केलेले आहेत, त्या 33 उमेदवारांना निवडून देण्याचं काम आपण करा. ह्या शेरी नाल्याचा विषय मी 100% तुम्हाला त्या ठिकाणी सोडून दाखवू. काय वाटेल ते करीन, त्या अधिकाऱ्यांना बोलवील, काय निधी लागतो ते बघीन, कुठून तो उभा करायचा ते ठरवीन, परंतु शेरी नाल्याचा एकदा तुकडाच पाडून टाकीन. ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील काही मध्ये फार ताकदीची माणसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आली. त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस मी या ठिकाणी आलेलो होतो. त्याच्यामध्ये देखील मी त्या काळामध्ये शब्द दिले की बाबा आपण सगळेजण मिळून, मग किशोरदादा जामदार असतील, इतर मैनुद्दीन असतील, बऱ्याच जणांची नावं घेता येतील, त्या सगळे आले असताना त्यांनाही मी शब्द दिला. मित्रांनो, जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही विमानतळ करतोय, परंतु आज माझ्या सांगलीला विमानतळ नाही आहे. सांगलीला विमानतळाच्या करता जी जमीन लागते ती मिळू शकते. आता आम्ही शेतकऱ्यांना चांगला मोबदला देतोय, कारण पूर्वीच्या काळामध्ये कमी मोबदला मिळायचा, लोक नाराज व्हायचे. आता रेडी रेकनरच्या 4 पट शेतकऱ्यांना पैसे देतो. त्यामुळे तो शेतकरी पुढे दुसरीकडे कुठेतरी जमीन जुमला घेऊ शकतो आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं पण कल्याण करू शकतो. आणि त्याच्यामुळं इथं कौलापूरला विमानतळ ड्रायपोर्ट झालं तर आपल्या शहरांना आणि आपल्या जिल्ह्याला त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होईल. केंद्रातनं देखील आम्ही त्याच्याबद्दलचा निधी आणू. इथं संजय काका पाटील बसलेले आहेत, त्यांच्या पण तिथं ओळखी आहेत, माझ्याही ओळखी आहेत. आणि त्या पद्धतीनं शेजारचं कोल्हापूर आहे म्हणून सांगलीला विमानतळ नको असं व्हायला नको. सांगली जिल्ह्यात विमानतळ निर्माण होण्याचा जिल्ह्याचा एक दर्जा वाढतो, गुंतवणूक येते, उद्योगपतींना वाटतं की आपण विमानाने यावं, तिथं थांबावं, दिवसभर काम करून पुन्हा त्यांना जिकडं कुठं जायचं आहे त्यांच्या घरी, मग ते दिल्लीत राहत असतील, मुंबईत राहत असतील, आणखी कुठं राहत असतील पुण्यात, तर ते जाऊ शकतात. पंचतारांकित स्टार MIDC मिरज कुपवाड असलेल्या औद्योगिक वसाहतीला आपल्याला पंचतारांकित MIDC झाली पाहिजे, तर इथल्या तरुणींच्या हाताला काम मिळणार आहे. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, बायोटेक्नॉलॉजीचं, आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, त्याचा वापर सुरू झालेला आहे. आम्ही कृषी खात्याला आता 500 कोटी रुपयाची तरतूद केली. नवीन बजेटमध्ये मी जास्त पैशाची तरतूद करणार आहे, कारण त्याच्याशिवाय माझा शेतकरी समाधानी होणार नाही. शेतकऱ्याकडे 2 पैसे आल्याशिवाय मार्केटमध्ये 2 पैसे येणार नाही. मार्केटमध्ये चालल्याशिवाय व्यापाऱ्यांना त्याच्यातनं 2 पैसे मिळणार नाही. असं हे एकमेकावर चक्र अवलंबून आहे. त्याच्याकरता आपल्याला चांगली इंडस्ट्री आली पाहिजे. या पद्धतीचं काम करू. भयमुक्त आणि नशामुक्त शहर. मित्रांनो, अलीकडच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बघतो कुठं कुठं ड्रग्ज तयार करणारे कारखाने, केमिकलचे कारखाने जिथं आहेत ना, तिथं एक गैरप्रकार चालतात. आणि मग तिथं आम्ही त्या ठिकाणी धाडी टाकतो आणि धाडी टाकल्यानंतर ते पकडतो. आज सुसंस्कृत युवा पिढी ही घडवण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जर आपली तरुण पिढी जर ड्रग्जच्या आहारी गेली तर तुमच्या माझ्या देशाचं, तुमच्या माझ्या राज्याचं, तुमच्या माझ्या परिसराचं भवितव्य काय? आणि त्याच्यामुळे जनजागृती प्रबोधनपर मोहीम ही आपल्याला राबवावी लागतील. विकसित शहर साकारताना भयमुक्त म्हणजे तिथं कायदा सुव्यवस्था चांगला असला पाहिजे. नशामुक्त शहर हे राहण्यासाठी सुरक्षेचे ठोस योजना काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना पण जर त्यांच्या घरातल्या पुरुष माणूस कुठंतरी व्यसनाधीन झाला, कुठंतरी ड्रग्जच्या आहारी गेला,
कुठंतरी दारूच्या आहारी गेला तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि त्याच्यामुळे ते होता कामा नये ही आमच्यासारख्याची भावना आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. 24 त्याच्यामध्ये दररोज पाणी मिळालं पाहिजे. मी बऱ्याचदा जातो आणि काही काही जण स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये करतात 24 तास 7 दिवस पाणी. मित्रांनो, ते अशक्य आहे. दररोज पाणी हे ठीक आहे. रोज आपल्याला जे काही पिण्या करताना आंघोळी पांघोळी करतात, कपडे भांडी कुंडी धुण्याकरता पाणी लागतं, तेवढं पाणी साधारण 135 लिटर माणसी किंवा 150 लिटर ह्या पद्धतीनं तुम्हाला मिळालं पाहिजे. आज नीटपणे पाणी शुद्ध हे आज आपल्याकडे त्या ठिकाणी मिळत नाही. बारमाही वाहणारी कृष्णा नदी इथं असून देखील ही परिस्थिती आहे. पाणी योजना, पाईपलाईन, पंपिंग स्टेशन, पाण्याच्या टाक्या ह्या इथं उभ्या कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून माझं विनंती आहे की आम्ही आज हे करून दाखवलेलं आहे. आम्हाला हे सांगली, मिरज, कुपवाडमध्ये करून दाखवायचं आहे. त्याकरता चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी उद्याच्या 15 तारखेला करावं. सुशोभित फळ मार्केट अद्यावत तिथं इमारत पाहिजे, कारण लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. मार्केट यार्डमध्ये, मुख्य बाजार समितीमध्ये चांगले रस्ते असले पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था असली पाहिजे. मार्केट यार्डमधील मुख्य बाजार समितीत लिलावासाठी सुसज्ज अशा प्रकारचे हॉल असले पाहिजेत. तुमच्या इथं हळदीचा बाजार मोठा चालतो, बेदाण्याचा बाजार चालतो. वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय मजबूत अशा प्रकारची पिकं काढणारा बहादर शेतकरी हा माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या तासगाव असेल, आटपाडी असेल, जत असेल, त्याच्यामध्ये आपला कवठेमहांकाळ असेल, ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला असा शेतकरी पाहायला मिळतात. आम्ही टेंबू, ताकारी, म्हैसाचं पाणी नेल्यानंतर पार सांगोल्यापर्यंत नेलं. अजितराव घोरपडे त्याचे साक्षीदार आहेत. शिवाजीराव नाईकांनी प्रयत्न केला, आमच्या राजेंद्र देशमुखांनी प्रयत्न केला, आमच्या संजय काकांनी प्रयत्न केला. आम्ही सगळेजण त्याच्याकरता राबलो. आज तिथलं कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं. अशा भागामध्ये माझा बहादर शेतकरी द्राक्षाची शेती आणि ऊसाची पिकं घ्यायला लागलेला आहे. लोकांना जे गरज आहे ते दिलं तर लोक गोष्टीचं सोनं करतात. आणि आपल्याला ह्या बाजारपेठा चांगल्या कराव्या लागणार आहेत. AIचा वापर करावा लागणार आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही गोष्टी आहेत, मी तर आता प्रचाराच्या निमित्तानं जात असतो. माझी मित्रांनो, 5 महत्त्वाच्या गोष्टीला आमच्या विचाराचे तुम्ही हे सगळे लोक निवडून दिले तर आम्ही प्राधान्य देणार. कशाला? ट्रॅफिक सध्या समस्या मोठी आहे आणि खड्डे, रस्त्याला खड्डे, खड्डे बुजवणं, रस्ते सुस्थितीत करणं आणि ट्रॅफिक समस्या सोडवणं. त्याच्याकरता सिग्नल असतील, CCTV कॅमेरे असतील, कोण रॉंग साईडनं चालतंय, कोण चुका करतंय, त्याला तिथं पकडलं गेलं पाहिजे. त्याला शिस्त आर्थिक वाहतुकीची लावली पाहिजे. हे काम आम्ही पहिलं करणार. दुसरं, दररोज पाण्याचं काम करणार. तिसरं, आपला परिसर स्वच्छ असेल, चांगला असेल तर डासांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि शहर हे तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यामुळं झाडलोट, स्वच्छता आणि निघालेल्या कचऱ्याची, ओला कचरा, सुका कचरा ह्याची योग्य पद्धतीनं जी आधुनिक पद्धत आलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही विल्हेवाट लावणार. त्याकरता आम्ही तुम्हाला मदत करणार. आता सध्या काही शहरामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे, पर्यावरण बिघडत चाललेलं आहे. त्याच्याकरता पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यांनाही उद्याच्याला जगण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्याकरता आपल्याला झाडं लावली पाहिजे. आपल्या बापदाद्यांनी झाडं लावली म्हणून आज काहीतरी आपल्याला हे दिवस पाहायला मिळालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे. आणि म्हणून पर्यावरण अतिशय चांगलं कसं देता येईल, प्रदूषण मुक्त अशा पद्धतीनं आपला परिसर त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याकरता अनेक वेगवेगळ्या योजना केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक पैसे देते, त्याच्यामध्ये मोठे प्रकल्प असल्यानंतर जायका पैसे देते, काही नाबार्ड पैसे देतं. अशा पद्धतीची ही कामं आपल्याला महत्त्वाची मार्गी लावायची. आणि 5वं काम, हायटेक आरोग्य सुविधा, ज्याचा उल्लेख मगाशी मी मिशन हॉस्पिटलच्या करता केला. आणि मगाशी मला
इद्रिस नायकवाडी आणि ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्या वसंतदादा पाटलांच्या नावाने असणाऱ्या हॉस्पिटलला तातडीची 15 कोटी रुपयाची मदत ही त्या ठिकाणी मिळवलेली आहे। मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही बिनकामाची माणसं नाही। त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्याचा किंवा आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समोर हा जो काही जाहीरनामा, चला विकसित चांगली मिरज कुपवाड घडूया अशा पद्धतीनं जो दिलेला आहे, आणि काही अनुभवी, काही नवे चेहरे, काही तरुण अशाच प्रकारचे सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या माझ्या मायमाऊलींना पण आम्ही उमेदवारी दिली, आमच्या भावंडांना पण दिली, आणि आमच्या बांधवांना पण दिली, आणि आमच्या तरुणाला पण दिलेली। अशा पद्धतीनं आपण पुढे जायचं काम करणार आहे। तिन्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिकेच्यासाठी नवीन सुसज्ज अशा प्रकारची इमारत, हे आपल्याला त्या बाबतीमध्ये मागणी आहे। हेच ना, मिरज दर्गा, त्याही संदर्भात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अल्पसंख्याक विभागाच्या निमित्तानं त्याच्यातून काही महानगरपालिकेची शक्य असेल तेवढी मदत आणि बाकीची विभागाकडनं मदत, ह्या पद्धतीनं आम्ही सर्व समाजाचं जे काही श्रद्धास्थान असेल, जिथं आपण नतमस्तक होतो, जिथं आपण त्या ठिकाणी जातो, दर्शन घेतो, अशा प्रत्येकाच्या ज्या काही बाबी आहेत तिथं मग काही चर्च असेल, चर्चच्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे, दर्गा असेल, मंदिर असेल, त्याच्यामध्ये आपला शीख धर्माचा गुरुद्वारा असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आम्हाला ह्या सगळ्यांना आदर आहे, आणि म्हणून ह्या पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू। आज जवळपास 2013 पासून मानधन कर्मचारी 650 त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव पडू नये, कुणी पाठपुरावा करत नाही। मी आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा करावा लागतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जे काही सहकारी मान्यवर इथं स्टेजवर बसलेले आहेत, आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सातारचे मकरंदाबा पाटील हे मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांना पण मी इथं लक्ष घालायला सांगितलेलं आहे। ते ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्याशी संपर्क साधत असताना, चर्चा करत असताना, हितगुज करत असताना जे काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, ते सोडवलेच गेले पाहिजेत, ह्याच्याकरता ते आमच्या संजय काका, पद्माकरजी, इद्रिस भाई, मैनुद्दीन, आमचे किशोर शेठ सगळ्यांशी त्या बाबतीमध्ये बोलतील, माझ्या इतर सहकाऱ्यांशी बोलतील, आणि त्याच्यातून ते माझ्याकडे पाठपुरावा करतील। त्याबद्दल आपण काळजी करू नका। मी आपल्याला पुन्हा सांगतो की आपण आता वेगवेगळ्या लोकांना संधी देऊन बघितलंय, ह्यावेळेस तुम्ही घड्याळाला संधी देऊन पहा, आणि आम्ही काय ह्या सांगली मिरज कुपवाडचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करतोय हे दाखवण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या। उद्याच्या 15 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा, एवढी विनंती करतो। तुम्ही ते काम केलं तर तुमच्या विकास कामं करण्याचा शब्द अजित पवार या नात्याने मी तुम्हाला देतो, आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। उमेदवारांनी सगळ्या पुढे यायचंय, दादांसोबत उमेदवारांनी सगळ्या पुढे यायचंय। उमेदवार सगळे पुढे या। हॅलो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आपल्याला विनंती, आपण समोर यावं। उमेदवार आपण समोर यावं। खादी संघ कामाची यादी, हाय अंगावर खादी संघ कामाची यादी, अशी दमदार एंट्री आमच्या दादाची। आमचा दादा 7 दमदार कर्तृत्वाला, 7 अखंड जनसेवेला, 7 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला। अरे आमचा दादा नाही रुबाबदार, धन्यवाद। रुबाबदार। संकल्प नव्या विचारांचा, निर्धार फक्त आणि फक्त विकासाचा। विकास कामे आपल्या गाठीशी, सर्वसामान्य जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी।
मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. संतोष धुरेंच्या पाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का. मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. संतोष नलावडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय.